आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नदीच्या काठावरील नांदूर गावच्या गावठाण तसेच वाळुंज स्थळ, जाधव स्थळ, मानके वस्ती, रामवाडी, भेके वस्ती, कळंबई या सर्व ठिकाणी रात्री तसेच दिवसा सुद्धा बिबट्याचं दर्शन होत आहे। मागील आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या जवळपास 10 ते 12 पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडलाय। त्यात मेंढ्या, शेळ्या व पाळीव कुत्रे यांचा समावेश आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही किंवा खबरदारी म्हणून पिंजराही लावला जात नाहीये। त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे, असे नांदूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वायाळ यांनी सांगितलंय। तर मागील 2 दिवसांपासून सायंकाळी 7च्या दरम्यान नांदूर गावठाणमध्ये असलेल्या विकास शिंदे यांच्या घराजवळ तसेच प्रभू श्रीराम मंदिराजवळ बिबट्याचं दर्शन होत आहे। त्यामुळे लहान मुले व शेतकरी या सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। त्यातच काल रात्री दत्ता तांबे या मेंढपाळाच्या 2 मेंढ्यांच्या बिबट्याने शेतातील वाड्यात घुसून फडशा पाडलाय। त्यामुळे लवकरात लवकर नांदूर परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश वायाळ, विजय चिखले तसेच ग्रामस्थ दत्ता वाळुंज, सागर वाळुंज यांनी वन विभाग व प्रशासनाकडे केली आहे। आज या ठिकाणी एवढ्या रात्री येण्याचं कारण असं आहे की आमच्या नांदूर गावामध्ये एक 8-15 दिवसापासून बिबट्याचे हल्ले एवढे जे वाढत चालले, त्यामध्ये शेळ्या असतील, मेंढ्या असतील, काही कुत्रे असतील। आता आमचा एक धनगर समाजाचा हा पोरगा इथं, त्याच्या काल एका दिवसात 2 मेंढ्या जवळजवळ वाघाने धरून खाल्लेले आहेत। त्यासाठी आमचे गणेश पांडुरंग सिंग ग्रामपंचायत सदस्य, विजय चिखले ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांना मी थोडी तक्रार केली की असं असं आहे। त्यांनी म्हणले आम्ही प्रशासनाकडे मागणी केली, प्रशासन कोणत्या प्रकारे आपल्याला प्रत्युत्तर देत नाही किंवा आपण पिंजऱ्याची मागणी केली पण आपल्या काही पिंजरा उपलब्ध करून देत नाहीत। याची प्रशासनाने जरा काळजी घ्यावी, कारण या ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत असताना लहान लहान मुलं आमची गावामध्ये आज 2 दिवस झाले श्रीराम मंदिराजवळ 3 दिवस बिबट्या लागोपाठ येतोय। ते लहान मुलं खेळत असतात। उद्या जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार पूर्ण प्रशासन राहील। याची प्रशासनाने जबाबदारी घ्यायची, बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो। बोलायचं तुम्हाला भाऊ? हां, या ठिकाणी आम्ही मेंढपाळी अक्षरशः रात्रीचं यांचं जीवन असं वाऱ्यावरचं जीवन असते। त्याची जवळजवळ 30,000 नुकसान 2 दिवसामध्ये झालेली आहे। आणि तो आता सांगतोय का बा आम्हाला रात्रीचं झोप येत नाही, पुढून वाघ येईन, आमची मेंढी राहील, लहान लहान मुले आमच्याबरोबर, त्यांच्यासुद्धा उद्या हल्ला होऊ शकतो। याची सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यायची आणि पिंजऱ्याचा बंदोबस्त करा किंवा वाघाचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मी नांदूर ग्रामस्थांच्या वतीने, विठ्ठलवाडी, टाकेवाडी यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो प्रशासनाला। धन्यवाद। स्टार महाराष्ट्र न्यूज, सचिन वायाळ, नांदूर, आंबेगाव।